पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार ॲक्सिडेंट केसबद्दल जनमानसामध्ये आक्रोश आहे आणि ते असणं साहजिकच आहे, कारण येथे एका अल्पवयीन मुलाच्या निष्काळजीपणामुळे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि येथे आश्चर्य व्यक्त केलं जातं की त्याला काही तासांमध्ये जामीन कसा दिला गेला. मुळात जर लॉ पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की हे जे कार ॲक्सिडेंट रिलेटेड सेक्शन्स जे आहेत, आपण पाहू शकतो की या FIR मध्ये ही जी FIR त्या मुलाच्या अगेन्स्ट करण्यात आली त्याच्यामध्ये जे सेक्शन्स आहेत ते सगळे इतके वीक आहेत. मुळात कायदाच इतका वीक आहे या बाबतीमध्ये की हे सगळे सेक्शन्स हे बेलेबल ऑफेन्स या कॅटेगरीमध्ये येतात. आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये जी ऑफेन्सेसची वर्गवारी केली जाते बेलेबल आणि नॉन बेलेबल, यामध्ये बेलेबल ऑफेन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये जामीन हा एक हक्क म्हणून देण्यात येतो ॲज अ मॅटर ऑफ राईट. त्यामुळे यामध्ये काही आश्चर्य नाही आहे की त्या मुलाला जामीन कसा दिला गेला. आणि जर आपण या सेक्शन्सची वीकनेस पाहिली तर यामध्ये आपण पाहू शकतो की IPC 304A जो आहे त्यामध्ये जास्तीत जास्त 2 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. काय आहे हा IPC 304A? तर कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स. हो, हा वेगळा प्रकार आहे. हा मर्डर या कॅटेगरीमध्ये येत नाही. मर्डरमध्ये जिथे मोटिव्ह असतो, जिथे आपल्याला माहित असतं की मला याच व्यक्तीला मारायचं आहे आणि मी त्याच व्यक्तीला मारतो, एका प्रायर मोटिव्हने, एका हेतूने, पूर्व हेतूने जेव्हा खून केला जातो त्याला मर्डर म्हटलं जातं. पण येथे जेव्हा निष्काळजीपणामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कारित होतो तेव्हा हे IPC 304A कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स हे इतकं वीक आहे की येथे जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद म्हणजे 2 वर्षे आहे. मी जास्तीत जास्त म्हणतोय, येथे जजच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही महिन्यांची शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते. परंतु हे केव्हा? जेव्हा ती व्यक्ती अडल्ट असेल तेव्हा. अल्पवयीन व्यक्तीसाठी मात्र जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये वेगळी तरतूद आहे. हे जे IPC मधल्या शिक्षा आहेत किंवा कुठल्याही क्रिमिनल लॉ मधली शिक्षा यांची अंमलबजावणी ही अल्पवयीन व्यक्तीवर पूर्णपणे केली जात नसते. त्यांना जास्तीत जास्त बाल सुधार गृहांमध्ये पाठवलं जाऊ शकतं. परंतु निर्भयाच्या केस नंतर लॉ मध्ये चेंजेस झाले. आपल्याला लक्षात आलं की 16 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये ही टेंडेन्सी असू शकते आणि त्यांना क्रिमिनल अडल्ट ट्रायल दिला जाऊ शकतो. म्हणजे त्यांना वयस्क व्यक्तीसारखंच मानून त्यांच्यावरती ट्रायल कंडक्ट केला जाऊ शकतो जर ते हिनस ऑफेन्सेस असतील तर. आणि कायद्यामध्ये JJ ॲक्टमध्ये, जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये हिनस ऑफेन्सेसची व्याख्या आहे. ज्या ऑफेन्सेससाठी कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद ही 7 वर्षांपेक्षा कमी नसावी असे जे ऑफेन्सेस आहेत त्यांना हिनस ऑफेन्सेस म्हटलं जाईल. आणि अशा ऑफेन्सेससाठीच 16 ते 18 वयोगटामधील मुलांना अडल्ट ट्रायल दिला जाण्याचा विचार केला जाऊ शकतो. कंपल्सरी दिला जावा हे पण गरजेचं नाहीये. पण जर या केसचा जो प्रश्न आहे इथे या पर्टिक्युलर केसमध्ये, या पोर्शे कार ॲक्सिडेंट केसमध्ये मात्र जसं मी मगाशी म्हणालो की या पर्टिक्युलर FIR मध्ये हे सगळे बेलेबल ऑफेन्सेस आहेत आणि मुळातच कार ॲक्सिडेंटचे जे केसेस, जे ऑफेन्सेस आहेत ते इतके वीक आहेत की ते हिनस कॅटेगरीमध्ये मोडत नाहीत. त्यामुळे येथे पर्टिक्युलरली या केसमध्ये त्या अल्पवयीन मुलाला इतकं काही होणार नाहीये. भलेही आपल्यामध्ये रोष असेल, जनमानसामध्ये आक्रोश असेल, तरी सुद्धा तो अल्पवयीन असल्या कारणामुळे या पर्टिक्युलर लॉच्या आधारे त्याला जास्तीत जास्त बाल सुधार गृहामध्येच पाठवलं जाईल. त्यामुळे हे त्याला असं एसे वगैरे लिहायला सांगणं किंवा बाकीची ह्या गोष्टी करणं वगैरे याच्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे जर आपण हा लॉ पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेतला तर. परंतु मीडियाने एक काम मात्र छान केलं की जी कल्पेबिलिटी आहे ती एक्सटेंड होते त्यांच्या वडिलांपर्यंत, ते जे लिकर वेंडर होते ज्यांनी मद्य विक्री केली त्यांच्यापर्यंत आणि त्या ड्रायव्हरपर्यंत. हे काम झालं नसतं, हे काम मीडियामुळे मात्र होतंय. त्यामुळे मीडियाची आपण या केसमध्ये नक्कीच तारीफ केली पाहिजे.